नमस्कार. डॉक्टर उदय निरुडकर शोमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय तुमच्यासाठी त्यावेळेला इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धाला बरोबर 12 दिवस झालेले आहेत. या 12व्या दिवशी अमेरिकेने जाहीर केलंय की आजच्या दिवशी इराणनं पाहायला नसेल असा जीवघेणा हल्ला इराणच्या महत्वाच्या लष्करी आणि आण्विक स्थानावर आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर होर्मसच्या समुद्रधुनीतून जहाजांची येणं जाणं रोखण्याकरता म्हणून इराणनी जसे भूसुरुंग असतात तसे पाणसुरुंग पेरलेले आहेत, त्याबद्दल तीव्र नाराजी आणि सक्त ताकीद अमेरिकेने दिलेली आहेत. युद्धाच्या 12व्या दिवशी जगामध्ये आता गट आणि तट स्पष्ट व्हायला लागलेत. इराणच्या बाजूनी कोण, अमेरिकेच्या बाजूनी कोण आणि त्याचबरोबर इस्रायलच्या बरोबर कोण, हे सगळं आता स्पष्ट व्हायला लागलंय. या सगळ्याच्या मुळाशी काय असेल तर ते आहे तेल. तेलाचं वितरण, त्याचं उत्पादन, ह्या सगळ्यावर आता पुढचा खेळ अवलंबून असणार आहे. अर्थात भारताला त्याची फारशी झळ बसणार नाही. याचं कारण आपल्याकडे तेलाचा पुरेसा साठा आहे याची ग्वाही सरकारनं दिलेली आहे आणि त्याचबरोबर भारताशी तेल व्यवहार करायला रशिया जशी उत्सुक आहे तसंच कॅनडा देखील उत्सुक आहे. रशियाचं तर तेल आपण गेले अनेक वर्ष घेत आलेलो आहोत. परंतु हे सगळं होत असताना आज युद्धाच्या 12व्या दिवशी जगाचं चित्र काय दिसतंय तर जगभरातले आर्थिक व्यवहार, आर्थिक मार्केट्स पूर्णपणे मंदावलेले आहेत. त्यांच्यातले चढ उतार तीव्र आहेत. तसे चढ कमीच आहेत, उतारच जास्त तीव्र आहेत. संपूर्ण जगाला एका विलक्षण अनिश्चिततेनं वेढून टाकलेलं आहे. जगामध्ये एकच चर्चा सुरू आहे आणि ते म्हणजे हे युद्ध आता कधी संपणार, आणि त्याचीच तर आपण चर्चा करतोय. याचं कारण एक गुड न्यूज आहे आणि ते म्हणजे युद्ध संपतंय. त्याचाच लेखाजोखा मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. सवाल आहे की हे युद्ध कसं संपणार, कोण संपवणार, कधी संपवणार? इराण अमेरिकेच्या हल्ल्यापुढे नमणार का इराणच्या चिवट युद्धापुढं अमेरिका आपला स्टँड नरम करणार का एक अतिशय न्यूट्रल अशा स्वरूपाची शक्ती हे युद्ध संपवण्याचा प्रयत्न करणार किंवा त्यात एक प्रकारची कृष्टशिष्टाई करणार? हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. पण आज तरी एक महत्वाची गोष्ट अशी घडली आहे आणि ती म्हणजे ट्रम्प महाशयांनी युद्ध लवकरच संपेल असं स्पष्टपणे सांगितलंय. अर्थात त्यांची विश्वासार्हता ही काहीशी डळमळीतच आहे. तर तिकडे इस्लामिक रेव्होल्युशन गार्ड्सनी युद्ध इराण संपवणार, ते कधी कसं संपवणार हे आम्ही ठरवणार आणि कोणत्या कंडिशन्स घालून आम्ही युद्ध संपवणार हे देखील आम्हीच ठरवणार अशी स्पष्ट ग्वाही दिलेली आहे. अर्थातच इतके 12 दिवस युद्ध चालवणं हे इराणसाठी, अमेरिकेसाठी आणि इस्रायलसाठी एक प्रचंड मोठं आर्थिक आव्हान देखील आहे. हे आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो की इराण नेमकं या युद्धात का टिकून राहत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे इराणमध्ये लष्करी शिक्षण हे शालेय जीवनामध्ये अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळे उद्या जर वेळ पडली तर व्हिएटनाम युद्धात जसे सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते तसे सर्वसामान्य इराणचे नागरिक सहभागी होतील आणि अमेरिकेच्या नाकात दम आणतील. त्याचबरोबर इराणची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की एका बाजूला एक लांब लचक्क पसरलेलं विषम हवामानानं भरलेलं वाळवंट आहे, तर दुसऱ्या बाजूला अतिशय दुर्गम अशी पर्वतराजी आहे. इराण हा युरोपामधल्या किमान 4 ते 5 देशांना एकत्र केलं मोठ्या, तरी देखील त्यापेक्षा जास्त मोठा असा भूभाग असलेला 9 कोटीचा इतका मोठा देश आहे. आता ह्या देशाला असं इतक्या चटकन नमवणं, व्हेनेझुएला सारखं गुडघ्यावर आणणं हे इतकं सोपं नाहीये. इथे एक नवीन युद्धभूमी तयार झाली आहे आणि ती युद्धभूमी आहे ती म्हणजे होर्मुसची समुद्रधुनी. जसा एखाद्या राजाचा जीव आपण पंचतंत्राच्या कथात ऐकला असेल,
जंगलामधल्या एखाद्या पोपटामध्ये असतो, तसा ज्यांना तेलाची गरज आहे, ज्यांना इराण, इराक या भागातून तेलाचा सप्लाय होतोय, त्यांच्यासाठी म्हणून ही जी समुद्रधुनी आहे ती त्या पोपटाच्या जीवासारखी आहे. आणि तिथेच इराणनी पाण्यातले सुरुंग पेरलेत म्हणून अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिथेच ये जा करणाऱ्या जहाजांवर जोरदार हल्ले होत आहेत, क्षेपणास्त्र डागली जात आहेत आणि एक प्रकारे मृत्यूचं आणि विनाशाचं, विध्वंसाचं एक थैमान, सैतानी थैमान तिकडे सुरू आहे. अर्थातच अमेरिकेमध्ये या सगळ्याबद्दल मतमतांतर वाढत चालली आहेत. त्यामुळे ज्या भागातून ईस्ट कोस्ट नाही आणि वेस्ट कोस्ट नाही, अशा मधल्या अमेरिकेतून ट्रम्प यांना सपोर्ट मिळाला आणि निवडणूक जिंकून आले, तिथेच चलबिचल निर्माण होते आहे. याचं कारण अमेरिकन जीवनशैलीवरचा घाला अमेरिकन्स कधी सहन करू शकत नाहीत. तो त्यांच्या आकलनाच्या पलीकडचा असतो. त्या सगळ्यामुळं ट्रम्प यांचं हे धाडस त्यांना अडचणीत आणतंय, असा एक विचार अमेरिकेत आता बळावायला लागलेला आहे. याला आणखीन एक कारण म्हणजे युरोप आणि विशेषतः इंग्लंडमधल्या विचारवंतांनी या युद्धाबद्दल आणि तिथल्या राजनैतिक नेत्यांनी या युद्धाबद्दल तीव्र नापसंती आणि आपण कोणत्या गटात आहोत हे स्पष्ट केलेलं आहे. भारतात देखील याची झळ पोचली. विमानाचं इंधन महाग झाल्यामुळे आंतरदेशीय आणि देशांतर्गत अशा स्वरूपाच्या विमान प्रवासाच्या भाड्यामध्ये वाढ झालेली आहे. गॅसचे भाव वाढलेले आहेत. काही ठिकाणी घरगुती जळणाचा जो गॅस आहे त्याचा तुटवडा जाणवतोय, अशा बातम्या माध्यमांनी चालवलेल्या आहेत. अर्थातच त्यातल्या काही या थोड्याशा अतिरंजित आहेत असंही आपल्या समोर येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या ओठी एकच सवाल आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर एकच प्रश्नचिन्ह आहे आणि ते म्हणजे हे युद्ध कधी थांबणार? एकही लिटर आम्ही तेल निर्यात होऊ देणार नाही, अशी कडक भूमिका इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स यांनी घेतलेली आहे आणि आतापर्यंत तरी त्यांना यात यश मिळताना दिसतंय. इराणचं राजवट बदलणं हा उद्देश या युद्धामागे आहे, असं युद्धाच्या पहिल्या दिवशी ठामपणे सांगणारी अमेरिका आता काहीशी नरमली असं दिसतंय. कारण इतके तिखट हल्ले करून राज्यकर्त्यांना ठार मानून सुद्धा इराण काही शस्त्र टाकायला आणि शस्त्रसंधी करायला तयार आहे असं काही दिसत नाहीये. म्हणून अमेरिकेने आपल्या या युद्धाचं एक उद्दिष्टच बदललंय असं आपल्या समोर येतं. इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करायचे, इराणची अण्वस्त्र ताकद नष्ट करून टाकायची, इराणचा प्रादेशिक प्रभाव जो आहे तो प्रभाव संपूर्णपणे संपवून टाकायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इराणमधली धर्मांध राजवट उलथून टाकायची. म्हणजेच एक प्रकारे या आधीचं एकमेव लक्ष म्हणजे इराणची राजवट उलथवून टाकणे, या आपल्या लक्ष्यापासून, युद्धाच्या कारणापासून, हेतूपासून अमेरिका आता काहीशी आपल्याला ढळलेली दिसते. हा एक नवा युद्ध हेतू आपल्या समोर आलेला दिसतोय. हा एक महत्वाचा बदल आहे आणि कदाचित इथेच संपणाऱ्या युद्धाची गोष्ट लिहिली जाणार आहे. युद्धाचं नेमकं लक्ष काय आहे, हा खरा अत्यंत महत्वाचा सवाल आहे. तेलाच्या वाढलेल्या किमती आणि त्याचा विस्कळीत झालेला जो सप्लाय आहे तो नेमका कसा दुरुस्त करणार याविषयी सुद्धा आता काही प्रमाणात साशंकता व्यक्त होऊ झालेली आहे. खरं तर युद्ध सुरू होणार तेव्हाच तेलाच्या किमती भडकणार हे स्पष्ट झालेलं होतं. त्याचा अंदाज देखील अमेरिकेला आलेला होता. व्हेनेझुएलाकडून येणारं तेल आणि त्याचं वितरण हा याच्यावरचा उपाय असू शकत नाही हे देखील समोर येत आहे. पण त्यावरच अमेरिकेची भिस्त आहे असं आपल्याला दिसतंय. आता 12व्या दिवशी सुद्धा युद्ध किती कसं पसरेल याची चर्चा एका बाजूला निश्चित होते आहे. याचं कारण आखाती देशांमधल्या आणि इतर आजूबाजूच्या देशांमधल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या लढाईची ध्वनिचित्रफिती आपण टेलिव्हिजनवर रोज बघतोय. या पार्श्वभूमीवर लवकरच युद्ध संपेल ही ट्रम्प यांची घोषणा, तर दुसरीकडे आज इराणवर जोरदार हल्ला होईल अशी विसंगती भरलेली घोषणा, हे या 12व्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे.
म्हणजेच एक प्रकारे युद्धाचं 12 वाजलेले आहेत अशी परिस्थिती आहे. मग या 12व्या दिवशी दोघं खरंच जवळ येत आहेत का आणखीन दूर जात आहेत? याचं उत्तर द्यायचं असेल तर युद्धामध्ये विजय म्हणजे नेमकं काय याचा आपल्याला विचार करावा लागेल. अमेरिका आपला विजय कशात आहे, कशात मानतंय यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. युद्धाच्या कालावधी जसा वाढत जातो तसाच त्याचा खर्च देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो. तशीच त्याची भौगोलिक व्याप्ती सुद्धा वाढत जाते. अनेक देश याच्यात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अडकले जातात, गोवले जातात, त्यांना झळ लागते. त्यात या दोन्ही राष्ट्रांमध्ये तीव्र मतभेद आहेत. विश्वासार्हतेचा अभाव आहे, किंबहुना दोघांमध्ये यापूर्वीच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्यामुळे, एकमेकांना फसवल्यामुळे एक प्रकारचा अविश्वास आहे. खरं तर इराणच्या न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज म्हणजे जिथे अण्वस्त्र ठेवलेली आहेत किंवा त्याची निर्मिती होते आहेत, त्या उद्ध्वस्त केल्यावर अमेरिकेचे युद्धाचे हेतू साध्य झाले असं म्हणायला हरकत नाही. परंतु दुसरीकडे मग युद्धाचं म्हणजेच कथ्याच्या युद्धाचं नेमकं काय होणार, ते कोण जिंकणार, अशी आता चर्चा विचारवंतांमध्ये सुरू आहे. युद्धाच्या आधी आणि युद्धाच्या नंतर जर काय असतं तर ते म्हणजे राजनैतिक चातुर्य किंवा डिप्लोमसी. ती डिप्लोमसी मला इथं आज दिसत नाहीये. दोघंही एकमेकांच्या सुडानं पेटलेले आहेत. एकमेकांच्या रक्ताचा घास घेण्यासाठी, देशाचा घास घेण्यासाठी दोघं हिरिरीनं पुढे येत आहेत. दोघांमधल्या या आधीच्या वाटाघाटी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे विश्वासाच्या नाही तर अविश्वासाच्या आधारावर उभ्या राहिलेल्या आहेत. प्रॉब्लेम त्यात असा आहे की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आज तरी कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. त्यामुळे चर्चा करायची ती कुठे करायची, कशी करायची, कोणी करायची, या संदर्भातले मैत्रीचे सगळे दोर त्या दोघांनी या आधीच कापून टाकलेले आहेत. मग अशा वेळी कृष्णशिष्टाई करणारा प्रभावशाली असा देश कुठला असू शकतो? भारत. का नाही? कदाचित भारताची कृष्णशिष्टाई आणि भारताची बॅलन्सिंग करण्याची क्षमता, ताकद यावेळी ऐरणीवर येणार आहेत अशी चिन्ह आहेत. अर्थातच या पर्यायाची चाचपणी देखील निश्चितपणे सुरू झालेली आहे. दोघांच्यात लवकरच वाटाघाटी सुरू होतील अशी चिन्ह आता दोन्ही राष्ट्रांकडून आपल्याला दिसायला लागलेली आहेत. ट्रम्प युद्ध करताना जेवढे अनप्रेडिक्टेबल होते, म्हणजे ती व्यक्तीच मुळात अनप्रेडिक्टेबल आहे. एखादी गोष्ट का, कधी, कशी करेल याचा काही आपल्याला अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे ट्रम्प युद्ध का सुरू केलं, कधी सुरू केलं, कसं सुरू केलं याचा आपल्याला काही अंदाज बांधता आला नाही. तसंच युद्ध कोणत्या क्षणी आपण बंद करू शकतो, कसंही करू शकतो याचा देखील आपल्याला अंदाज बांधता येणार नाही. हे युद्ध संपवतानाही ट्रम्प विल बी ॲज अनप्रेडिक्टेबल ॲज इट वॉज स्टार्टिंग. आणि हीच एक गुड न्यूज आहे की ट्रम्प कधीही हे युद्ध आम्ही संपवत आहोत अशी घोषणा एक धक्कातंत्र म्हणून करू शकतात. अर्थातच त्याकरता दबाव वाढत चाललेला आहे. हे युद्ध लवकरात लवकर संपावं अशी इच्छा व्यक्त करतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. कॉमेंटमध्ये दुसरा कुठला विषय घ्यायचा असेल तरी आम्हाला कळवा. फेसबुकवर शेअर, लाईक करा, सबस्क्राईब करा, युट्यूबवर सबस्क्राईब करा. धन्यवाद. डॉक्टर उदय निगुळकर शो.